कोट्यावधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी आणि माणसं कमवावी लागतात. लोकांनी चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटते, पण त्या गडबडीत आपण आपल्या मनाला काय हवं याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात कसेही वागले तरी लोक नावे ठेवणारच. मग आपण आपल्या मनाप्रमाणे का वागू नये? नात्याची व्हॅलिडिटी संपत आली की दिवाळी येते. दिवाळीला एकदा नात्यांना शुभेच्छांचा रिचार्ज मारला की पुढचं 1 वर्ष आपला स्नेहाचा बॅलन्स संपत नाही, एवढं मात्र खरं. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. काही लोक स्वप्न पूर्ण झाले नाही म्हणजे नशिबाला दोष देतात. खरं तर तुमचे प्रयत्न कमी पडले, त्याचं काय, बस इतकंच. डोळ्यातून संपूर्ण जग पाहू शकतो, परंतु केव्हा, कोठे आणि काय दिसते हे आपल्या मनातील भावनांवर अवलंबून असते. कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा, कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही. उशिरा का होईना कर्माचे फळ मिळतेच. ओसाड माळरानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो, बहरतो, त्याला बघून तेव्हा कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. भाषा हे संवादाचे महत्त्वाचे माध्यम आहे. व्यक्ती बोलताना शब्द कोणते वापरतो यावरून सुद्धा माणसाचा सुसंस्कृतपणा, वैचारिक व शैक्षणिक पातळी तसेच सामाजिक दर्जा याविषयी देखील माहिती मिळू शकते. बदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शारीरिक बालपण सर्वांचे संपते, पण मनातील बालपण आणि निरागसता हरवणार नाही. ही काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात. याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला. आपण ज्यासोबत राहतो त्यांच्या विचारांचा, राहणीचा, वागण्याचा अंमल हा आपल्यावर होत असतो. संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात. आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते, त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते. प्रयत्न करत राहा. देवाला आपण घाबरले नाही तरीही चालेल, पण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार. हा चैतन्यशक्तीचा स्वभावधर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. या नियमाला देव पण चुकलेला नाही.
आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता. एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता. आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका, कारण टीकेला जो टिकतो तोच खरा ह्या जगात टिकतो. जर मरणानंतरही जिवंत राहायचं असेल तर एक काम जरूर करा. वाचण्यालायक काहीतरी लिहून जा, नाहीतर लिहिण्यालायक काहीतरी करून जा. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल. श्री स्वामी समर्थ.